सर्वांना श्री स्वामी समर्थ. थंडी म्हटलं की सकाळीच भूक लागते आणि थंडीमध्ये जिभेचे चोचले खूप वाढलेले असते. तसंच माझं काही. मग घेतली ना बासुंदी करण्यासाठी. बासुंदी करण्यासाठी 1 लिटर दूध घेऊन छान असं मीडियम गॅसवर अर्धा तास उकळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे अर्ध्या तासानंतर आपलं दूध बनतं. आणि अर्धा पाव खवा आणि थोडेसे काजू बदाम घ्यायचे आणि बारीक केलेली वेलची पावडर. काजू बदाम हे आपण मीडियम आकाराचे कट करून सुद्धा टाकू शकता, पण माझी मुलगी जाडसर खात नसल्यामुळं मी असं बारीक करून टाकते. आणि खवा आपण किसणीच्या साहाय्याने असं बारीक किसून आपण दुधामध्ये टाकायचा, जेणेकरून ते जास्त गुठळा राहत नाही. आणि छान असं दुधाला मिक्स करून घ्यायचं. खवा टाकला की आपली बासुंदी लवकर घट्ट होते. आणि नंतर आपण आपली काजू बदामची जी बारीक पूड केली होती तीही बासुंदीमध्ये ॲड करायची आणि छान असं परत मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर बारीक केलेली वेलची पूड पण ॲड करायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण 4 ते 5 मिनटं छान असं मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं. आणि नंतर साखर ॲड करायची. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त गोड साखर ॲड करू शकतो. आणि साखर ॲड झाल्यानंतर छान असं मिक्स करून 3 ते 4 मिनटं साखर वितळेपर्यंत आपण छान असं बासुंदीला उकळून घ्यायचं. आपली खूप सुंदर आणि छान अशी घरगुती साहित्यातून बासुंदी तयार होती. हे बघा, तयार आहे आपली बासुंदी. कोणाकोणाला बासुंदी आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.